Welcome to all the students in lecture 21. In this lecture, we have to calculate determination of ground term symbol for D6 to D10 configuration or D6 to D10 configuration. In previous lecture, we will see how to calculate the ground term symbol for D1 to D5 system or D1 to D5 system. In this lecture, we have to calculate the ground term symbol for D6 system or D6 system for this D6 system. In this D6 system, first of all, write down here in right side d orbital. This is the d orbital. The suborbital of d orbital is 5, 1, 2, 3, 4, 5. Then write down 0 plus 1 or minus 1, 0, minus 1, minus 2, plus 1, plus 2, or L is equal to, this is the value of L. Then write down if the value of L is equal to 0, 1, 2, 3, 4, then term later is equal to S, P, D, F and G. If the value of L is equal to 0, then term letter is S, 1, P, 2, D, 3, F and 4, Z. First of all, this right here. This is the d orbital. This is the d orbital. So, see here, A. D6 means total number of electrons present in the d orbital. 6 electrons present in a d orbital. I keep the 6 electron in a d orbital in this way: 1, 2, 3, 4, 5 and 6. 1, 2, 3, 4 and 6. यामध्ये काय करणार आपण? यामध्ये असं करायचं की जिथे इलेक्ट्रॉनची पेरिंग झाली तिथं L ची व्हॅल्यू काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे या इलेक्ट्रॉन्स मध्ये इथं काय पेरिंग झाली, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू काय झाली, इथं कट झाली. आपल्याला ती व्हॅल्यू घ्यायची नाही. जिथे इलेक्ट्रॉनची पेरिंग होईल तिथे इलेक्ट्रॉन स्पिन काय होईल? कॅन्सल होईल. इलेक्ट्रॉन स्पिन चुरी होईल. म्हणून आपण काय करतो, आपण तिथं व्हॅल्यू काय करायची? कॅन्सल करून टाकायची. त्याच्यानंतर मी सांगितले की जिथे जिथे पॉझिटिव्ह तीच व्हॅल्यू जर निगेटिव्ह मध्ये आली ती व्हॅल्यू काय करतो, आपण कट करत असतो. इथं पहा, या इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू खाली किती? -1 आहे. याच्या इथे खाली किती? +1 आहे. -1 कट झाली, +1 कट झाली. आता +2 आहे आणि ही ऑलरेडी कशामुळे कट झाली होती? इलेक्ट्रॉन पेरिंगमुळे कट झाली होती. त्याच्यामुळे आपण ती व्हॅल्यू कन्सिडर करणार नाही. फक्त ते एका इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे आणि दुसऱ्याची व्हॅल्यू किती आहे? फक्त +2 आहे. इट मीन्स दॅट L ची व्हॅल्यू इज इक्वल टू किती आहे? इथं 2. इफ द L ची व्हॅल्यू जर 2 असेल तर आपल्याला माहिती L ची व्हॅल्यू 0, 1, 2 जर असेल तर काय ते आपलं टर्म लेटर D. तर फर्स्ट पॉइंट मध्ये घ्या टर्म लेटर. आपण जसं कॅल्क्युलेशन ऑफ टर्म लेटर इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ L इज इक्वल टू 2. Therefore, value of L is equal to 2. Therefore, term later is equal to D. term later काय म्हणून आपलं D. आता B पार्ट पहा. B पार्ट मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ S. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ S is equal to formula आपला सेम n/2. n/2 is equal to n means total number of unpaired electron. आता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती आहेत? एक पेअरिंग झालेले, बाकीचे 1, 2, 3, 4 काय आहेत? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. राईट हियर 4/2 is equal to 2 divided by 4. Value is 2. What is the value of S is 2. Then write down C part. Calculation of value of J. J is equal to L plus S is equal to L ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 2 प्लस S ची व्हॅल्यू किती आपल्याकडे? 2 इज इक्वल टू ही झाली J ची व्हॅल्यू किती झाली? 4. शेवटी काय केलं आपण? डी मध्ये काय केलं आपण? स्पिन मल्टिप्लिसिटी
spin multiplicity is equal to 2s plus 1 in bracket. या ब्रॅकेट मध्ये फॉर्म्युला काय आपल्याला 2s plus 1. याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू जर ठेवली 2 into s, s ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आली इकडे 2 plus 1 is equal to 2 दुनी 4 plus 1 is equal to 5. ही झाली याची व्हॅल्यू कशाची, या 4 याची 1 2 3 4 टर्मिनेटर आला आपलं d, s ची व्हॅल्यू आली 2, g ची व्हॅल्यू आली 4 आणि स्पिन मल्टिप्लिसिटी आली आपली 5. तर ज्यावेळेस आपण ग्राउंड टर्म सिम्बॉल किंवा टर्म सिम्बॉल कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस पहिल्यांदा काय लिहित असतो आपण या सिस्टीमसाठी लिहितो पहिल्यांदा टर्म लेटर, त्याची या साईडला लिहितो आपण 2s plus 1 ची व्हॅल्यू, जी की 2s plus 1 ची व्हॅल्यू किती आली 5, मग इथे लिहिली 5 आणि इथे लिहितो आपण j ची व्हॅल्यू, मग j ची व्हॅल्यू आपल्याला पाहावं लागेल किती आली इथे 4. पण ही जी काय आहे ही व्हॅल्यू आपल्याला किती वेळेस लिहायची, आपल्याला ही लिहायची 5 वेळेस, ही व्हॅल्यू 5 वेळेस लिहायची. त्याच्यामुळे स्पिन मल्टिप्लिसिटी किती आली आपली, स्पिन मल्टिप्लिसिटी आली 5 म्हणून आपण ही व्हॅल्यू काय करणार 5 वेळेस लिहिणार. मग 5d4 5d3 5d2 5d1 1 2 3 4 आणि शेवटची व्हॅल्यू केली आपली 5d0. ही झाली टर्म सिम्बॉल, हे काय झाले टर्म सिम्बॉल फॉर द D6 सिस्टीम. पण आता आपलं जे काही ऑर्बिटल आहे तर ते कसं झालं हाफ फील्ड पेक्षा काय गेलेलं वर गेलेले, म्हणजे हाफ फील्ड म्हणजे किती आलं 1 2 3 4 5 5 म्हणजे काय असतं आपलं हाफ फील्ड असते. तर 5 च्या नंतर इलेक्ट्रॉन्स झाले आपल्याकडे 6 इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे हाफ फील्डचं काय झालं वर गेले. त्याच्यामुळे जी काही मोठी व्हॅल्यू असेल तर ती मोठी व्हॅल्यू काय करणार आपण ती घेणार याची ग्राउंड टर्म सिम्बॉल. D5 पर्यंत काय करत होतो आपण, जी सगळ्यात कमी व्हॅल्यू असेल ती ग्राउंड टर्म घेत होतो, पण आता D5 आपलं काय झालं हाफ फील्डच्या वर झालं, म्हणून आता जी काही मोठी व्हॅल्यू असेल 5d4 ही काय असेल, दिस इज द ग्राउंड टर्म सिम्बॉल फॉर द D6 सिस्टीम. काय सांगितलं आपण, ग्राउंड टर्म सिम्बॉल फॉर द D6 सिस्टीम कोणता असेल हे आपलं 5d4. दिस इज द ग्राउंड टर्म सिम्बॉल फॉर द D6 सिस्टीम. इन दिस वे वी हॅव टू कॅल्क्युलेट ऑल द D6, D7, D8, D9 आणि D10 सिस्टीम साठी आपण काय करतो ग्राउंड टर्म सिम्बॉल इथं कॅल्क्युलेट करू शकतो. इथपर्यंत समजलं. आता त्याच्यानंतर काय करू आपण D7 साठी कॅल्क्युलेट करू. आता इथे मी जास्त वेळेस काही लिहिणार नाही, फक्त तुम्ही समजून घ्या. इथं फक्त याची व्हॅल्यू इथं कमी करतो मी इथं बघा हे फक्त फॉर्म्युला आपण ठेवता. हे पाहायचं, त्याच्यानंतर हे आपण हे करतात, ही व्हॅल्यू इथं कमी करून टाकतात, ही व्हॅल्यू इथं काय करतात कमी करून टाकतात. आता हे लक्षात घ्या, पर्टिक्युलर मी तुम्हाला इथं लिहून दाखवतो. डी ऑर्बिटल लिहून टाकायचं इथं 1 2 3 4 5 हे झालं डी ऑर्बिटल. याची सांगितलं आपण इथे 0 -1 -2 +1 +2. आता इलेक्ट्रॉनची संख्या किती आपल्याकडे कितीसाठी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला D7 सिस्टीम साठी काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग D7 मीन्स total number of electrons present in the d orbital. 7 electrons present in a d orbital. See here 1 2 3 4 5 6 and 7 7. मग आता आपण सांगितलं की जिथे जिथं इलेक्ट्रॉनची पेरिंग होईल जिथे जिथे इलेक्ट्रॉनची पेरिंग होईल तिथे तिथे काय करतो आपण त्याच्या खालची व्हॅल्यू काय करतो आपण कॅन्सल करत असतो. सीएल याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन झाली, इलेक्ट्रॉनची पेरिंग झाली, इथे इलेक्ट्रॉनची पेरिंग झाली, म्हणून ह्या 2 व्हॅल्यू धरायच्या नाही. मग आता ज्याच्या खाली व्हॅल्यू असेल त्याची काय करायची फक्त बेरीज करायची. याच्या खाली 2 येतं, याच्या खाली 1 आहे, याच्या खाली किती आहे 0 आहे, 2 ने किती झाली 3, याची व्हॅल्यू किती झाली तर 3. लक्षात या इलेक्ट्रॉनच्या खाली व्हॅल्यू किती 2, याच्या खाली किती आहे 1, याच्या खाली किती 0 0 असल्यामुळे या दोघांची बेरीज केली आपण 2 ने किती झाली 3. मग आता L इज इक्वल टू व्हॅल्यू जर 3 आली असेल
तर आपल्याला माहिती आहे एल ची व्हॅल्यू पाहिजे इथं एल इक्वल आपण लिहिले 1 2 3 असेल तर आपलं टर्म लेटर काय लिहिलं टर्म लेटर काय ते टर्म लेटर काय लिहिलं आपल्याला इथं एफ येईल मग एल ची व्हॅल्यू किती लिहितो मी इथं 3 लिहितो देअरफॉर टर्म लेटर विल बी द एफ आता कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ एस एस ची व्हॅल्यू माहिती आपल्याला काय असते व्हॉट इज द एस n/2 n/2 म्हणल्यानंतर काय आहे तिथं n म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आता अनपेड इलेक्ट्रॉन किती तिथं 1 2 3 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत मग ही व्हॅल्यू काय लिहितो 3/2 व्हॅल्यू काय तिथं 3/2 इथं व्हॅल्यू ऑफ जे जे ची व्हॅल्यू काय जे इज इक्वल टू एल प्लस एस व्हॅल्यू काय जे इज इक्वल टू एल प्लस एस एल ची व्हॅल्यू किती लिहिली आपण इथं 3 लिहिली एस ची व्हॅल्यू किती आपल्याला 3/2 लिहिली एल इज इक्वल टू 3 प्लस एस ची 3/2 इज इक्वल टू आता काय द्यायचं सांगायचं 3 गुणिले 6 3 गुणिले 6 6 3 किती 9/2 व्हॅल्यू इज 9/2 नेक्स्ट इज द स्पिन मल्टिप्लिसिटी जी व्हॅल्यू काय आहे 2s + 1 2s + 1 असल्यामुळे आपण इथे काय करू शकतो आपण 2s + 1 मध्ये काय करायचं 2 * s ची व्हॅल्यू s ची किती 3/2 + 1 इज इक्वल टू हे दोन कटले 3 आणि किती झाली तर 4 पण जी काही व्हॅल्यू येईल किंवा जी काही व्हॅल्यू येईल ती आपल्याला काय करावं 4 वेळेस काय करावं लागेल त्याचे मल्टिप्लिसिटी काढावं लागेल किंवा मल्टिप्लिसिटी आपण इथे काढून घेऊ तर या D7 सिस्टीम साठी पहिल्यांदा काय लिहितं f येईल त्याचं टर्म लेटर इथं आपण लिहित असतो 2s + 1 ची व्हॅल्यू जी की 2s + 1 ची व्हॅल्यू किती आली आपली आता पाहिलं as हे शेवटचं हे शेवटचं आणि हे आपल्या शेवटचं चार व्हॅल्यू काय केलं आपण कॅल्क्युलेट करून घेतल्या f 2s + 1 ची व्हॅल्यू किती आली 2s + 1 ची व्हॅल्यू आली इथे 4 g ची व्हॅल्यू किती आली तर 9/2 ही व्हॅल्यू आपल्याला किती वेळेस द्यायची आपल्याला 4 वेळेस द्यायची मग आपण ही काय करणार उत्तर काय क्रमांकात लिहिणार 4f 9/2 च्या नंतर काय असते 7/2 4f काय असते 5/2 आणि 4f 3/2 ही 1 2 3 4 हे काय लिहिले आपण 4 वेळेस काय केले याला या टर्मला काय केलं स्प्लिट अप केलं किंवा मल्टिप्लिसिटी काढली ते पण याच्यामुळं आपलं डी ऑर्बिटल काय आहे हाफ फील्डच्या वर आहे डी ऑर्बिटल काय आपलं हाफ फील्ड कुठपर्यंत असते 5 ऑर्बिटल मध्ये 5 इलेक्ट्रॉन हे झालं हाफ फील्डच्या वर जर गेलं तर व्हॅल्यू कोणती झाल्याची मोठी व्हॅल्यू घ्यायची मग आपलं कोणतं आहे 7 आहे म्हणून आपली व्हॅल्यू कोणती राहायचं ही जी काही मोठी व्हॅल्यू असेल तर ही असेल ग्राउंड टर्म सिम्बॉल फॉर D7 सिस्टीम हे असेल याचं ग्राउंड टर्म सिम्बॉल फॉर D7 सिस्टीम किंवा D7 साठी ग्राउंड टर्म सिम्बॉल कोणतं येईल आपलं 4f 9/2 दिस इज द ग्राउंड टर्म सिम्बॉल फॉर द D7 सिस्टीम आणि लक्षात D7 सिस्टीम साठी काय आपलं 4f 9/2 दिस इज द ग्राउंड टर्म सिम्बॉल याचं ग्राउंड टर्म सिम्बॉल असेल इथे याच्यानंतर आपण D8 चं कॅल्क्युलेट करू D8 मध्ये पहा हे सेम राहू दे आपण फक्त फॉर्म्युलेस इथे हे कट करून टाकू फक्त फॉर्म्युले काय करू आपण हे करून टाकू म्हणजे आपल्याला हे परत कसले तुम्ही समजून इथं हेच फक्त राहू दे आता कोणते काय याच्यासाठी करू आपण D8 सिस्टीम साठी मग होमवर्क साठी तुम्ही D9 आणि D10 काय करा कॅल्क्युलेट करा D8 साठी शेवटचा आता D8 साठी जर घ्यायचं असेल तर काय करतो आपण पहिल्यांदा इकडे D ऑर्बिटल करायचं साईडला याला D ऑर्बिटल या D ऑर्बिटल मध्ये काय करणार आपण D ऑर्बिटल मध्ये 0 -1 -2 +1 +2 हे तर D ऑर्बिटल ही H व्हॅल्यू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आपल्याकडे 8 मग 8 इलेक्ट्रॉन्स काय करतील D ऑर्बिटल मध्ये टाकून द्यायचे सी हियर 1 2 3 4 5
6 7 8 8 इलेक्ट्रॉन्स काय केले तुमच्या टाकले. मी काय सांगितलं की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन पेअर्ड इलेक्ट्रॉन येतील किंवा इलेक्ट्रॉनची पेअरिंग होईल, इलेक्ट्रॉनची जर पेअरिंग झाली तर त्याच्या खालची व्हॅल्यू घ्यायची नाही, एलची व्हॅल्यू त्याच्या खालची घ्यायची नाही, ती कॅन्सल होते व्हॅल्यू. किंवा जर प्लस मायनस असं जर दोन अनपेड इलेक्ट्रॉन्स आले तरी त्याच्या खालची व्हॅल्यू होती कॅन्सल होत असते. मग इथं पहा एल इज इक्वल टू 3 पेअरिंग येतात. पेअरिंग किती येतात? 3 येतात. की बा ही पेअरिंग आणि ही पेअरिंग आहे. त्याच्यामुळे ही व्हॅल्यू कॅन्सल झाली, ही झाली आणि त्या खाली काय झिरोच आहे, ती कॅन्सल होण्याचा प्रश्न नाही कारण ते झिरो आहे, झिरोची व्हॅल्यू आपण घेत नाही. आता फक्त 2 अनपेअर इलेक्ट्रॉन राहिले तर आणि त्या 2 अनपेअर इलेक्ट्रॉनच्या खाली एकाच्या खाली हे +1 दुसऱ्याच्या खाली काय +2. मग आपण सांगितलं काय दोघांची बेरीज करायची, +1 आणि +2 जरी असले तर 2 ने किती 3. मग एलची व्हॅल्यू आपली काय लिहितो 3. मग आपण लिहून टाकली एलची व्हॅल्यू किती आहे 3. मग एलची व्हॅल्यू जर 3 असेल तर टर्मिनेटर आपण इथे ऑलरेडी लिहून ठेवले 1 0 1 2 3 जर असेल तर टर्मिनेटर कोणते येतं आपलं एफ येते. टर्मिनेटर कोणते येतं आपलं एफ येते. मग कॅल्क्युलेशन सेकंड बी मध्ये काय ते कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ एस. एस चं मीनिंग काय, एस चा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, एस इज इक्वल टू n/2. n/2 मीन्स नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन डिवाइडेड बाय 2. मग नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आहेत, फक्त अनपेअर्ड, पेअर्ड नाही, अनपेअर्ड किती येतं 2च येतं. एक अनपेअर्ड काय येते, मग 2/2 इज इक्वल टू आन्सर किती येणार 1. 2/1 आन्सर काढायचं. जे ची व्हॅल्यू काय सांगितलं, जे इज इक्वल टू एल प्लस एस. एल ची व्हॅल्यू किती आपल्याला 3 आहे, एस ची व्हॅल्यू 1 आहे. टोटल व्हॅल्यू किती दिली, आन्सर काय आहे एस जे चं 4. इन स्पिन मल्टिप्लिसिटी, स्पिन मल्टिप्लिसिटीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. स्पिन मल्टिप्लिसिटीचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला 2s + 1. देन कीप द व्हॅल्यू ऑफ s इन दिस फॉर्म्युला 2 * s. s कितीला 1 + 1 is equal to 2 * 1 2 + 1 3. ज्यावेळेस आपल्याला हे 4 व्हॅल्यू मिळतील ना, एक टर्मिनेटर, s ची व्हॅल्यू, j ची व्हॅल्यू आणि स्पिन मल्टिप्लिसिटी, on the basis of these 4 value we have to write the term symbol for the D8 system. साठी आपण काय करतो, टर्म सिम्बॉल लिहू शकतो. मग मी पहिल्यांदा लिहिते तर टर्मिनेटर कोणता आपल्या इकडं EF. त्याची या साईडला काय असते, त्याच्या साईडला असते आपल्याला 2s + 1 ची व्हॅल्यू किती 3. इकडं खालच्या साईडला काय लिहितो आपण, व्हॅल्यू ऑफ j किती इकडं 4. तर ही जे काय टर्मिनेटर आहे किंवा हा जो काय टर्म सिम्बॉल आहे, हा टर्म सिम्बॉल आपल्याला किती वेळेस लिहायचा, 3 वेळेस लिहायचा. मग 3 वेळेस काय करणार आपण, इथे 4 इथं 3 इथं 2 असं या क्रमांकात घ्यायचं. हे 3f3 ऑलरेडी 4 आहे त्याला 3 येणार 3f2 मग 3f2 घेतल्यानंतर आपल्याला माहिती की मोर दॅन हाफ फील्ड जर असेल, आता किती वेळेस स्प्लिट अप केली आपण, 3 वेळेस केली. मोर दॅन हाफ फील्ड जर असेल तर काय करतो आपण, मोर दॅन हाफ फील्ड असल्यामुळं आपण त्याची जी काही मोठी व्हॅल्यू असते, जी काही जास्तीची व्हॅल्यू असते किंवा वरची व्हॅल्यू असते, ती व्हॅल्यू काय करत असतो, त्याचं ग्राउंड टर्म सिम्बॉल म्हणून धरत असतो. मग आता मोठी व्हॅल्यू कोणती आपली, ही आहे 3f4. मग दिस 3f4 इज द ग्राउंड टर्म सिम्बॉल फॉर द D8 सिस्टीम. म्हणजे DS सिस्टीमचा ग्राउंड टर्म सिम्बॉल कोणता आला मग, किंवा आपण इथे आपल्याला लिहिते ग्राउंड टर्म सिम्बॉल फॉर D8 इज इक्वल टू कोणता असेल मग 3f4. दिस इज द फायनल आन्सर ऑफ ग्राउंड टर्म सिम्बॉल. या पद्धतीने आपण काय करू शकतो, एका सोप्या पद्धतीने आपण ग्राउंड टर्म सिम्बॉल कॅल्क्युलेट करू शकतो. आता राहिले फक्त D9 आणि D10. D9चं आणि D10चं तुम्ही काय करा, तुमच्या वहीवर या फॉर्म्युलेचा उपयोग करून काय करा, ग्राउंड टर्म सिम्बॉल कॅल्क्युलेट करा आणि मला व्हॉट्सअप केलं तरी चालेल किंवा मला सांगितलं तरी चालेल. दिस होमवर्क फॉर यू टू कॅल्क्युलेट द ग्राउंड टर्म सिम्बॉल फॉर D9 system and ground term symbol for D10 system. Thank you so much.